पडसाळी तालुका उत्तर सोलापूर येथे 31 ऑक्टोबर 2017 रोजी शेतीच्या वादाच्या कारणावरून नामदेव ताऊ वडणे याचा मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून तुकाराम मारुती शिरसट राहणार पडसाळी तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह 6 आरोपींविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सेशन जज सोलापूर योगेश राणे यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, फिर्यादी ताई ज्ञानेश्वर शिरसट यांचे दीर तुकाराम मारुती शिरसट यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीबद्दल अनेक वर्षांपासून वाद होता। दिवाणी न्यायालय आणि महसूल न्यायालयात एकमेकांविरुद्ध दावे दाखल करण्यात आले होते। 31 ऑक्टोबर 2017 रोजी वादातील जमिनीत तुकाराम मारुती शिरसट हा पेरणी करत असताना फिर्यादी ताई शिरसट, तिचे वडील नामदेव वडणे आणि माळुंब्रा तालुका तुळजापूर येथील भाऊ नानासाहेब वडणे शरद वडणे यांनी हरकत घेतली। त्यावेळी झालेल्या भांडणात आरोपी तुकाराम शिरसट, हर्षद शिरसट, सुलभा शिरसट, सूर्यकांत करंडे, गैनीनाथ राऊत, शालन करंडे यांनी नामदेव वडणे, नानासाहेब वडणे, शरद वडणे यांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। जखमी नामदेव वडणे यांना शासकीय रुग्णालयात सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांची मुलगी ताई शिरसट यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीचा तपास पूर्ण झाल्यानंतर 2018 मध्ये पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की नामदेव वडणे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे। ही बाब वैद्यकीय पुराव्यांवरून स्पष्ट होते। त्यांच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन पूर्व वैमनस्यातून विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट विकास मोठे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले। मयत नामदेव यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला असून देखील आरोपींना पूर्व वैमनस्यातून द्वेष भावनेने विनाकारण गुंतवल्यामुळे 6 वर्ष न्यायालयीन लढाईत झालेल्या शारीरिक मानसिक त्रासाबद्दल आरोपींतर्फे फिर्यादी विरुद्ध 6 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याबाबत मॅलिशियस प्रॉसिक्युशनचा दावा लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।